पालघर लोकसभा मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया 20 मे रोजी पार पडली। या मतदान प्रक्रियेत 10 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे। तर आता 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। मात्र मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल किंवा लॅपटॉप वापरावर बंदी घालण्यात आली आहे। या परिसरात लॅपटॉप मोबाईल घेऊन गेला तर कारवाई होण्याची शक्यता आहे। लोकसभा मतदारसंघातील 2270 मतदान केंद्रांवरील मतदान पेट्या अर्थात ईव्हीएम मशीन या पालघर पश्चिमेकडील सूर्यानगर कॉलनीमधील शासकीय गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत। स्ट्रॉंग रूम शेजारीच मतमोजणी केंद्र उभारण्यात आले असून परिसरात 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे लावण्यात आले आहे। सूर्या कॉलनी जवळील शासकीय गोदामात ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून शेजारीच मतमोजणी केंद्र उभारले आहे। राज्य आणि केंद्रीय पोलीस सुरक्षा बलाच्या सुरक्षित गराड्यात असणाऱ्या या केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल लॅपटॉपला बंदी घालण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले।